शिवसेना भवन समोर लावलेल्या पोस्टरबाबत जोरदार टीका होताच शिवसेना बॅकफूटवर गेली आहे। हे पोस्टर अधिकृत नसल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला। भाजपच्या नेत्यांना या पोस्टरमध्ये गर्विष्ठ म्हणून हिरवण्यात आलंय, मात्र नंतर पोलिसांनी हे पोस्टर हटवलं। शिवसेना भवन समोर बाळासाहेब ठाकरेंना भेटताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे मान झुकून उभे असल्याचे फोटो असणारं एक पोस्टर लावण्यात आलं होतं। या सगळ्यांना गर्वाची बाधा झाल्याचा दावा या पोस्टरमधून करण्यात आला होता। आता हे पोस्टर हटवण्यात आलंय, मात्र हे पोस्टर लावून नेमकं काय साधलं असा प्रश्न आता विचारण्यात येतोय। भाजपच्या नेत्यांना गर्विष्ठ म्हणून हिणवल्यानं आता या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातला तणाव किती टोकाला गेला हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, या क्षणाला नेमक्या आता काय प्रतिक्रिया समोर येत आहेत, कुणाची काय भूमिका या निमित्तानं स्पष्ट होते? नक्कीच ऋषी, शिवसेनेने लावलेल्या वादग्रस्त पोस्टरचं प्रकरण अंगलट येतानाच आता हे संपूर्ण प्रकरणातून अंग काढण्याचा एकूणच प्रकार शिवसेनेकडून सुरू असल्याचं दिसून येते आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी अद्याप या प्रकरणावर कुठलेही भाष्य केलं नाहीये, मात्र पीआरओच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया सोशल मीडियात आलेली आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रसार माध्यम जे वृत्त दाखवतायत ते अयोग्य आहे आणि या पोस्टरचा शिवसेनेशी काही संबंध नाही। रागाच्या भरात कुठल्या कार्यकर्त्याने हे जर पोस्टर लावलं असेल तर त्याची कल्पना किंवा त्याचा संबंध शिवसेनेशी जोडला जाऊ नये। शिवसेनेच्या नेत्याने एक अधोरेखित होते बाब की शिवसेनेचे नेते या प्रकरणावर कुठलेही भाष्य करत नाहीत आणि पीआरओच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच शिवसेनेची या प्रकरणात कोंडी झालेली आहे, कारण देशाच्या पंतप्रधानांचा, देशाच्या राष्ट्रपतींचा आणि भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचा अपमान झालेला आहे। त्यांना गर्विष्ठ म्हणून हिरावण्यात आलेला आहे आणि कदाचित शिवसेना आणखी अडचणीत सापडू नये यासाठी शिवसेनेचे नेते या प्रकरणापासून लांब राहत असावेत किंवा शिवसेनेचं नेतृत्व यापासून लांब राहत असावं आणि पीआरओच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर काढण्यात आली असावी। नक्कीच पीआरओच्या माध्यमातून आलेली प्रतिक्रिया देखील नेतृत्व मान्य करणार का हाही प्रश्न आहे, कारण ते शिवसैनिकांची प्रतिक्रिया होत म्हणून आपलं अंग काढलं हे देखील या ठिकाणी नाकारता येणार नाही। धन्यवाद दिनेशच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।